बाळासाहेब ठाकरे दीपक केसरकरांच्या विरोधात वेंगुर्ल्यामध्ये ठाकरे सेनेच्या वतीने आणि महिलांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येतोय। मोठ्या प्रमाणात महिलांसह ठाकरे सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात धडकलेले आहेत। या कार्यकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आपल्या सोबत आहेत ठाकरे सेनेचे पदाधिकारी। काय सांगाल, काय मागणी आहे तुम्ही आणि काय निवेदन दिलेलं आहे? आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे याच्यामध्ये आमची महत्वाची मागणी हीच आहे की दीपक केसरकरांनी राजीनामा द्यावा। त्यांनी आता राजकारण थांबावं, त्यांच्याने जमणार नाही। कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये ते भोंदूगिरीच्या प्रकरणात नेहमी सापडलेले आहेत। आपण वेगवेगळे त्यांचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत। त्यामुळे दीपक भाईंनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर त्यांची SIT चौकशी करून दीपक भाई हे दोषी आहेत हे सिद्ध करून लवकरात लवकर दाखवून त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा, हीच आमची या सगळ्या महिलांपासून सगळ्या शिवसेनेची आमची मागणी आहे आणि ह्या मागणीवरती आम्ही ठाम आहोत। काय मागणी तुम्ही करताय, काय मागणीसाठी तुम्ही मोर्चा करताय? आता जसं आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे बोलले की जो दीपक भाईंनी प्रकार केलाय त्या भोंदू बाबाकडे ज्याचं प्रकरण एवढं अश्लील आणि घाणेरडं उघडकीस आलेलं आहे महाराष्ट्रासमोर, आणि कुठेतरी त्याच्याकडे इतर मंत्र्यांना सुद्धा दीपक भाई नेत असत अशा ज्या काही रील्स बातम्या आहेत त्याची सखोल चौकशी SIT मार्फत व्हावी आणि खरोखर तर जे ते दोषी असले तर त्यांच्यावर कारवाई व्हावी। त्यांनी स्वतः म्हणून राजीनामा द्यावा। कारवाईची मागणी तुम्ही करता। अजून महिला आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? तुम्ही काय मागणी करताय? कुठेतरी आमच्या मुलांना संरक्षण पाहिजे, ते आज ह्याच्यात मिळत नाहीये। कुठेतरी मुलं आमची एकटी बाहेर गावी कुठेतरी जाणार आहेत। मग असं जर हे चालू राहिलं तर पुढे धोका आहे। मुलांना एकटीला पाठवून कुठेतरी पाठवायचं झालं तरी तो धोका आहे। मग आम्ही करायचं काय? म्हणून आज आम्ही महिला सर्व जमलो आहोत आणि इथपर्यंत आज पोहोचलो। काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे? राजकारण काही असू दे, पण आपण हे जनतेने निवडून दिलेले आमचे हे पदाधिकारी म्हणजे हे आहेत, प्रतिनिधी आहेत, पण त्यांनी समाजाला शोभेल असं वागलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे समाजात जे काही घडामोडी चालतात ते कुठली योग्य अशी गोष्ट ह्या 3 वर्षात घडलेली नाही। नको ते प्रकार समोर येऊन आम्हाला सगळ्या म्हणजे समाजाला काय करताय? मागणी म्हणजे काय, हे राजीनामाच। हो, अजून एक महिला आहेत, काय मागणी मॅडम करताय तुम्ही? मॅडम काय करताय? केसरकरांचा राजीनामा आम्ही मागत आहोत, कारण शाळा पूर्ण बंद पडलेल्या आहेत। 90 शाळा जवळजवळ जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या आहेत। तिकडे लक्ष द्यायच्या ऐवजी ते भोंदूगिरी करत आहेत आणि यामध्ये आम्ही एकच मागणी करत आहोत की केसरकर आम्ही जाब द्या, नाहीतर गादी सोडा। जनतेचे रोष आता वाढलेला आहे, ही आम्ही मागणी करत आहोत। मागणी करते अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या माणसाची त्या पदाला लायक नसावा आणि योग्य तो माणूस तिथे नेमून आमच्या कोकणवासियांचा विकास व्हावा, अशी माझी भारतीय विद्यार्थी मोर्चा म्हणून अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे। आणि ह्यापुढे जर ह्या पदाला लायक नसलेले ते व्यक्ती आहेत तो तिथून निघाला नाही तर ह्यापुढे पूर्ण वेंगुर्ला वासी मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित राहतील। आम्हाला स्त्रियांना संरक्षण पाहिजे असतं। आमचं स्त्रियांचं भक्षण नको, आम्हाला फक्त त्यांचा राजीनामा हवा। जे आमचे भक्षण करते ते आम्हाला राजीनामा द्या। आज तुम्ही हे सगळे मोर्चेकरी कशा पद्धतीने आक्रमक झालेला पाहायला मिळतात, जोरदार घोषणाबाजी केल्या जातात। हा मोर्चा जो आहे वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात धडकलेला दीपक केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी हे मोर्चेकरी करताना पाहायला मिळतात। वेदांचा भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग।